सावधान. या फिल्ममध्ये नमूद केलेल्या सर्व बाबी अचूक असतील याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. पण दाखवलेल्या इतर सर्व घटना फक्त काल्पनिक नाहीत तर अतिकाल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी किंवा गांडुळाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ चमत्कारच समजावा. कारण तुमची गाठ एका चालत्या फिरत्या गांडुळाशी पडणार आहे. तसं पाहता गांडुळं काही बोलत नसतात. त्यांना तोंडच नसतं तर कुठल्या तोंडानं बोलणार? खरं तर त्यांना डोळेही नसतात, म्हणजे चष्म्याचीही गरज नाही. पण काहीतरी करून चष्मा लावायचं म्हटलं तरी तो ठेवायला त्यांना नाक कुठं असतं? पण आपल्या गांडुळाला डोळेही आहेत, चष्मा सुद्धा आहे आणि इतकंच नव्हे तर ते टोपी सुद्धा घालतं. शेवटी कार्टून मधलं गांडूळ आहे हो. पण हे गांडूळ स्वभावानं जरा तापट आहे. त्याच्या नाकावरच राग असतो. ते उलटं सुलटं कसंही बोलेल. पण ते म्हणजे शेवटी आपला मित्रच. जरा समजून घ्या. बुरा न मानो गांडूळ है. आणि हो, ही फिल्म बनवताना कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचू दिलेली नाही हे वेगळं सांगायला नको. शूटिंगच्या वेळी आपल्या गांडुळींची जरा दमछाक झाली एवढंच. हॅलो. अहो नमस्कार. अहो अहो इकडे तिकडे काय बघता? इकडे इकडे खाली बघा. अहो जरा बसाल का जमिनीवर? तुमच्याकडे बघून बघून मान दुखायला लागली माझी. असं तर मला ओळखलं का? अहो मी तुमचा मित्र गांडूळ. मी लहानपणापासून तुमच्या शेतातच राहतोय. अहो माझे आजोबा पणजोबा सुद्धा इथंच राहायचे. त्यांनी हे शेत माझ्याच नावावर केलंय. अहो घाबरू नका. 7/12चा उतारा तुमच्याच नावावर राहणार आहे. पण आम्ही गांडूळ सुद्धा राबतोच की तुमच्या शेतात. मग शेत काय फक्त तुमचंच का? अहो तुमच्या शेतातली ही काळी मऊशार माती आम्हीच तर घडवली, हो की नाही? मग शेतीच्या धंद्यात आम्ही तुमचे पार्टनर झालो, पार्टनर, हो की नाही? तर पार्टनर, बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला पाहतोय. तुम्ही जरा चिंतेत दिसताय. आर्थिक तंगी वगैरे चालली आहे का? नाही, मी काय म्हणतो, आपला हा धंदा आता आपण वाढवला पाहिजे. बघा माझ्याकडे एक ऑफर आहे. नीट कान देऊ नये का? आपण एक प्रकल्प उभा करू. या प्रकल्पात तुम्ही करायचं फक्त एवढंच की आम्हा गांडुळांच्या राहायची खाण्यापिण्याची उत्तम सोय करायची आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला दर्जेदार असं खत देऊ. आणखी एक आतली गोष्ट सांगतोय, जरा खाली वाका. हे खत फक्त शेतात टाकायचं नाही तर ते विकायचं. मग बघा कसा नफाच नफा होतो, अगदी नगद. पण इथे माझी एक अट आहे. या प्रकल्पाला नाव मात्र माझं द्यायचं, गांडूळ खत प्रकल्प. बोला, मंजूर आहे ही ऑफर? हो पार्टनर, आताशी आनंदाने उडी नका मारू, नाही तर चेपसाल मलाच. जरा दम धरा. तर धंदा करायचा म्हटला की आधी सगळी माहिती काढायला हवी. मी ऐकलंय की या धंद्यात शासनाचं अनुदानही मिळवता येतं. पण तुम्हाला तर यातलं काही ठाऊकच नाही आणि मी पडलो गांडूळ. म्हणूनच या धंद्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी समजून सांगायला मी एका एक्सपर्टला बोलवलंय. हे बघा आलेच. नमस्कार मोहिते सर. नमस्कार गांडूळराव. हो काय सर, आमच्यात ना राव ना ताई. प्रत्येक गांडूळ म्हणजे राव आणि ताई दोघेही असतात. त्यामुळे प्रत्येक गांडूळ प्रजनन करू शकतं. म्हणूनच तर आमची संख्या इतकी झपाट्याने वाढतीये, नाही का? सॉरी, जरा चुकलंच. गांडूळजी चालेल? गांडूळजी चालेल. नाही, माणूस म्हटलं की चुकाया व्हायच्याच. तर मोहिते सर हे आमचे पार्टनर. नमस्कार शेतकरी. सर,
तुमच्याकडे गांडूळ खत प्रकल्पाची काही यशस्वी उदाहरणं असतीलच, ती आधी सांगा बघू. नक्कीच गांडूजी. तर मित्रांनो, हा व्यवसाय यशस्वीरित्या करणारे अनेक व्यावसायिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकीच एक आहेत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नुने गावचे ओंकार सावंत. गेल्या 10 वर्षापासून तो हा व्यवसाय यशस्वीरित्या करत आहेत. घरचीच 3 एकर शेती आणि 4 म्हशी, त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री ही त्यांना घरच्या घरीच उपलब्ध होते. आणि आता मुद्द्याची गोष्ट, आपल्या कुटुंबासमवेत काम करून 12 वाफ्यांच्या गांडूळ खत प्रकल्पातून ओंकार सावंत दरवर्षी तब्बल 4,68,000 एवढा निव्वळ नफा मिळवतात. आणि विशेष बाब म्हणजे हे पैसे मिळवण्यासाठी त्यांना महिनोमहिने वाटही बघावी लागत नाही. त्यावेळेस मी 10 वर्षापूर्वी चालू केलं, त्यावेळेस 6 रुपयाचा रेट होता किलो पर किलो. आता मी रेट 9 ते 10 रुपये केलेला आहे. पण तरीही लोक येऊन रोख पैसे देऊन घेऊन जातात आणि माझं खत कधीही शिल्लक राहत नाही, एवढी मागणी आहे आता. दर महिन्याला जवळपास 35 ते 40 हजार रुपये एवढा जणू पगारच ओंकार सावंत यांना मिळतो. जे बात, म्हणजे चटकीपट रोकडा नगद. आय एम प्राऊड ऑफ यू ओमकार. तुम्हाला माझा मानाचा मुजरा. थँक्यू गांडूळजी. आणखी सांगा सर, मजा येते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक असं उदाहरण देतो जिथे मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत प्रकल्प चालवला जातो. हा प्रकल्प आहे सातारा जिल्ह्यातील नागठाणे या गावात. नागठाणे गावाने तर कमालच केली. ग्रामपंचायतीच्या सामूहिक जागेत सामूहिक गांडूळ खत प्रकल्प सुरू केलाय. आमचा गांडूळ खत प्रकल्प हा ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या जागेमध्ये उभा आहे. या प्रकल्पामध्ये गावातून कुटुंबाचा कचरा व गावामध्ये आठवडा बाजार होतो तेथील कचरा एकत्रित करून तो प्रकल्पामध्ये आणून त्यापासून उत्तम रीतीचं गांडूळ तयार केलं जातं. त्यातून गावाला ग्रामपंचायतीला बऱ्यापैकी फायदा होईल. चांगल्या दर्जेदार शेतीला खत मिळू लागलं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यातून 4 पैसे ग्रामपंचायतीला उत्पन्न चालू झालं. या प्रकल्पामुळे गावाचा आर्थिक फायदा तर होतोच, शिवाय अधिकचे 3 फायदे होतात. गावातील कचऱ्याची फायदेशीर विल्हेवाट लागल्यामुळे गाव स्वच्छ झालं, गावातील शेतकऱ्यांना दर्जेदार गांडूळ खत मिळालं आणि शिवाय गावातील लोकांना रोजगारही मिळाला. आहे की नाही 3 in 1 प्रकल्प. वाव, ग्रेट. म्हणजे आमच्यामुळे संपूर्ण गावाचं भलं होऊ शकतं. माझा तर उराच भरून आला सर. वेलकम. सर, आता मी काय म्हणतोय, आता तुम्ही आम्हाला गांडूळ खत प्रकल्प उभारायचा कसा, त्यासाठी काळजी काय काय घ्यायची, हे जरा नीट समजावून सांगा की. मी तर सविस्तर माहिती देईनच, पण गांडूळजी, तुम्ही सुद्धा तुमच्या दृष्टीने काय योग्य काय नको हे सांगत चला. कारण शेवटी शेण तर तुम्हालाच खायचंय. नक्कीच. अहो, मी काय कुठं जात नाही, बसलोय बघा इथंच. अजिबात सोडायचो नाही बघा तुम्हाला. तर मित्रांनो, या प्रकल्पाबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया. या व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असलीच पाहिजे असं काही नाही. आपले भूमिहीन बांधवही हा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रकल्प फायद्याचा ठरण्यासाठी कमीत कमी 5 वाफे असणं गरजेचं आहे. हे लक्षात घेता यासाठी 25 चौरस मीटर इतकी मोकळी जागा असावी. एवढी जागा असली की झालं. शिवाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सध्याच्या धोरणानुसार शासनामार्फत काही अनुदानही दिलं जातं. त्यामुळं फार काही भांडवलही लागत नाही. आणि विशेष बाब म्हणजे दर्जेदार गांडूळ खताचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे भविष्यात दर कमी होण्याचा धोकाही नाही. तर मित्रांनो, असं समजा एक असा गावकरी आहे ज्याच्याकडे साधारण 25 चौरस मीटर इतकी मोकळी जागा आहे. शिवाय घरी गाय आणि म्हैशी असल्यामुळे शेणाची उपलब्धता आहे. किंवा नसेल तर आसपासच्या शेतकऱ्याकडून शेण विकत आणण्याची व्यवस्थाही आहे. तसेच आपल्या किंवा आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे अवशेष, पालापाचोळा, तणे हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. झालं तर मित्रांनो, असा कोणताही गावकरी हा प्रकल्प सहज उभारू शकतो. अहो पार्टनर, मग तर आपलं जमलंच. या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत की. पण गांडूळजी,
यासाठी आणखी एका गोष्टीची गरज लागते बरं का, तुमच्या जवळचे नातेवाईक आणि पाहुणे म्हणजेच गांडूळ कल्चर. पण काळजी नसावी, हे गांडूळ कल्चर शासन अनुदानित गांडूळ कल्चर सेंटरवर सहज उपलब्ध होतं. तुमच्या जवळच्या गांडूळ कल्चर सेंटरची यादी तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहज उपलब्ध होते. शिवाय कृषी विद्यापीठातही हे गांडूळ कल्चर मिळतं बरं का. जसं की आता मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून तुमच्याशी बोलत आहे. या राहुरी विद्यापीठातही उत्तम दर्जाचं गांडूळ कल्चर उपलब्ध आहे. चला तर मित्रांनो, आता पुढे जाऊया आणि हा गांडूळ खत प्रकल्प टप्प्याटप्प्याने कसा सुरू करायचा याबद्दल माहिती घेऊया. नुसतं बघू नका पार्टनर, लिहून घ्या, लिहून घ्या. हँड्स अप. हा, घ्या लिहून. चला पुढे जाऊया. पायरी 1, जागा निवड. मित्रांनो, हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कमीत कमी 25 चौरस मीटर इतकी जागा असणं गरजेचं आहे. परंतु ही जागा कुठेही आणि कशी असून चालणार नाही बरं का. चला तर आपले मित्र गांडूळजीच आपल्याला सांगतील की त्यांना राहण्यासाठी नक्की कशी जागा जास्त सोयीची होईल. थँक्यू सर. तर त्याचं असं आहे बघा, सर्वप्रथम आम्हाला पाहिजे सावली. उन्हात आमचा जीव कासावीस होतो आणि बरीच गांडूळं उन्हानं मरतात सुद्धा, म्हणून सावली पाहिजे म्हणजे पाहिजेलच. त्यानंतर आम्हाला आवडतो ओलावा. माती जरा मस्त थंड असली ना की जीवाला कसं गार गार वाटतं बघा, आणि जीव गार झाला की जरा प्रेमाची गाणी गावीशी वाटतात. मग आमची संख्या अशी झपाट्यानं वाढते. तर ओलावा पाहिजे. अहो, तुम्हालाही लागतोच की मायेचा ओलावा. मग आम्हाला नको का? हा, पण दलदल अजिबात नको. हा, कसं आहे की श्वास घेण्यासाठी आम्हाला तुमच्यासारखं नाक नसतं हो. आम्ही त्वचेवाटे श्वास घेतो. मग सगळीकडे पाणीच पाणी झालं तर त्या पुरात आमचा श्वास कोंडतो आणि आम्ही मरतो. म्हणून दलदलीची जागा निवडली किंवा खूप पाणी टाकून तिथे दलदल केली तर खबरदार, गाठ गांडूळाशी आहे. तर मित्रांनो, गांडुळांची आणि आपली सोय पाहता गांडूळ खत प्रकल्पासाठीची जागा निवडताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी. जागा ही सावलीची, पावसाळ्यात दलदल न होणारी म्हणजेच थोडी चढावर असावी. त्याचप्रमाणे जागेवर शेणखताची वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून आसपास रस्त्यांची सोय असावी. आणि महत्वाचं म्हणजे जागेजवळ पाण्याची सोय असावी. अगदी बरोबर सर. पार्टनर, आपल्याला गोठ्याजवळ करता येईल की? हा, झाडाची सावली सुद्धा आहे, जवळच पाण्याचा हौद सुद्धा आहे. दुपारची झोप काढायला मी तिकडेच जात असतो. गांडूळजी, काय झोपायचंय ते आत्ताच झोपून घ्या, कारण एकदा का शेतकऱ्यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला की मग तुम्हाला दुपारी झोपायला वेळ नाही मिळणार. फक्त शेण आणि शेणच खायचं. तर मित्रांनो, आता पुढे जाऊया. पायरी 2, वाफे तयार करणे, अर्थात गांडुळाच्या राहायची व्यवस्था करणे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. पूर्वी काही लोक मातीत उकिरड्यासारखे खड्डे खोदून त्यामध्ये गांडूळ कल्चर तयार करायचे. परंतु यामुळे वाफ्यामध्ये हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे खत तयार होण्याची प्रक्रिया लांबते. त्या दृष्टिकोनातून गांडूळ खतासाठीचे वाफे तयार करताना ते जमिनीच्या वरच तयार करावेत, जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील. शिवाय हे गांडूळ खताचे वाफे तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जसं की जमिनीवर ढीग तयार करा आणि त्याच्या बाजूने विटांची एक ओळ रचून घ्या आणि त्याच्यातही तुम्ही खत तयार करू शकता. त्याचबरोबर मोकळ्या विटा एकावर एक ठेवूनही तुम्ही गांडूळ खत तयार करू शकता. आणि आजकाल तर बाजारात रेडीमेड प्लॅस्टिकचे गांडूळ खत तयार करण्याचे वाफे मिळतात. याला आपण टेट्राव्हर्मी बेड असं म्हणतो. याशिवाय घरगुती साधनांचा वापर करूनही तुम्ही हे वाफे तयार करू शकता. पण काय मित्रांनो, अशा पद्धतीने तयार केलेले वाफे हे दीर्घकाळ टिकत नाहीत आणि शिवाय या वाफ्यातून गांडूळ अर्क काढणंही जिकिरीचं होतं. त्यामुळेच मी आता तुम्हाला हे गांडूळ वाफे कसे तयार करायचे याची एक प्रभावी पद्धत सांगणार आहे. या पद्धतीमध्ये वाफा हा सिमेंट, वाळू, विटा यांचा वापर करून कुशल मनुष्यबळाच्या साहाय्याने पक्का बांधला जातो. या वाफ्याचा आकारमान साधारण लांबी 4 मीटर, रुंदी 1.20 मीटर आणि उंची 0.60 मीटर एवढी ठेवली जाते. शिवाय या वाफ्याचं बांधकाम करताना त्याच्या तळाला हलकासा एका दिशेने उतार दिला जातो
आणि हा उतार जिथे संपतो तिथे अर्धा इंच जाडीची PVC पाईप टाकली जाते, जेणेकरून वाफ्यातील अतिरिक्त पाणी, ज्याला आपण गांडूळ आर्क असं म्हणतो, हे वाफ्याबाहेर पाईपद्वारे काढणं सोपं जाईल. शिवाय वाफ्यावर पुरेशी सावली असणंही गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही वाफ्यावर छप्पर किंवा पत्रा टाकू शकता आणि अशा पद्धतीचा वाफा तयार करण्यासाठी 10 ते 11,000 रुपये इतका खर्च येतो. मित्रांनो, अशा पद्धतीने वाफा तयार केल्यामुळे वाफा हा दीर्घकाळ टिकतो, वाफ्यात हवा खेळती राहते आणि शिवाय गांडूळ अर्क काढण्याची व्यवस्थाही होते. तर मित्रांनो, आता मी जे तुम्हाला वाफ्याचं आकारमान सांगितलं ते शासनमान्य आहे. या आकारमानाचा वाफा तुम्ही बांधला तर एका खातेदारामागे एक वाफा तयार करण्यासाठी शासनामार्फत 100% अनुदानही दिलं जातं. मग या सर्व गोष्टींचा विचार करता शास्त्रीय पद्धतीने पक्के वाफे बांधण्यास प्राधान्य द्यावे. शासकीय दरबाराचाही बराच अनुभव आहे सरांना. बघा कसं एकदम शिस्तशीर शासकीय भाषेत बोलतायत ते. अर्ज लिहून लिहून सवय पडली गांडूळजी, ती काय जायची नाही. तर मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रकल्प फायद्याचा ठरण्यासाठी कमीत कमी 5 वाफ्यापासून व्यवसाय सुरू करावा. आणि जर तुम्हाला हा व्यवसाय वाढवायचा असेल तर 5 पेक्षा जास्त वाफे तुम्ही तयार करू शकता. जसं की आपले बरेच शेतकरी बांधव हे 10, 15, 20 वाफे तयार करून हा व्यवसाय यशस्वीरित्या करत आहेत. पार्टनर, एक आयडिया आहे. आपण काय करू, सुरुवातीला 5च वाफे करू, मग नफा मिळाला की हळूहळू वाफे वाढवत जाऊ. चला, वाफ्याचे बांधकाम झाले, आता पुढे जाऊया. पायरी 3, गांडुळाच्या जेवणाची व्यवस्था करणे, अर्थात वाफ्यात शेण व पालापाचोळा भरणे. करेक्ट. आता आपल्याला गांडुळाच्या जेवणाची सोय करायची. मग गांडुळाला खायला काय बरं आवडतं? हां, तर थांबा सर, मीच सांगतो. तशा तर बऱ्याच गोष्टी आवडतात, पण आम्हाला सर्वात जास्त आवडतं ते शेण. आहा, नुसता विचार करूनच तोंडाला पाणी सुटलं. शेण असलं की आमची पार्टी झालीच म्हणून समजा. पण गांडूळजी, या पार्टीसाठीचं शेण हे ताजं असून चालायचं नाही बरं का. काय असतं, या ताज्या शेणामध्ये उष्णता जास्त असते. असं शेण जर आपण वाफ्यामध्ये टाकलं तर वाफ्यातील उष्णता वाढते आणि आपली गांडूळं मरू शकतात. त्या दृष्टिकोनातून शेण हे अर्धवट कुजलेलंच वापरावं. शेण पूर्णपणे कुजण्यासाठी साधारण 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि अर्धवट कुजण्यासाठी 45 दिवसाचा कालावधी लागतो. जर तुम्ही घरी उपलब्ध असलेलं शेण वापरणार असाल तर ते डायरेक्ट ताजं वाफ्यात न टाकता सुरुवातीला 45 दिवस अर्धवट कुजवून घ्या आणि नंतरच ते वाफ्यात टाका. आणि जर तुम्ही शेण विकत आणलेलं वापरणार असाल तर असं शेण 15 ते 20 दिवस जुनं असतंच. ते शेण किमान 1 महिना कुजत ठेवा आणि त्यानंतर वाफ्यात टाका. मित्रांनो, ही कुजण्याची प्रक्रिया ही सावलीत करावी. गरजेनुसार त्याच्यावर पाणी मारावं आणि साधारण 15 दिवसाने ढिगाची उलतापालत करावी. मित्रांनो, हे झालं शेणाविषयी. या व्यतिरिक्त झाडाचा पालापाचोळा, पिकांचे अवशेष, तणे, घरगुती भाजीपाला तसेच फळांची टरफलेही गांडुळांना आवडतात बरं का. एक्सक्यूज मी सर, काय बनवताय तुम्ही? इंग्लिश फेकतोय म्हणजे गांडूळजी चिडलेला दिसतोय. सॉरी गांडूळजी, काय चुकलं का? सर मला सांगा, तुम्हाला जर कोणी कच्चे तांदूळ, कच्ची तुरीची डाळ दिली आणि म्हटलं हा घ्या वरण भात, तर तुम्ही खाल का? नाही. अहो, मग हा पालापाचोळा, भाजीपाला आम्ही तसाच खाल्ला तर पोट फुगून मरू की? आम्हाला पूर्णपणे कुजलेलाच पालापाचोळा हवा. मग बघा आम्ही कसं पटकन त्याचं खतात रूपांतरण करू. पण जर पालापाचोळा न कुजवता तसाच दिला तर आमरण उपोषणच करतो की नाही बघा. मी चुकलो साहेब. इट्स ओके. आता नीट सांगा हा सर. सांगतो. तर मित्रांनो, नीट लक्षात घ्या. पालापाचोळा, पिकांचे अवशेष, तणे तसेच घरगुती भाजीपाला गांडुळाला खायला देण्याआधी अर्धवट कुजवून घ्या. अर्धवट कुजलेलाच पालापाचोळा वाफ्यात टाका.
पालापाचोळा न कुजवता तसाच वाफ्यात अजिबात टाकू नका. शिवाय या पालापाचोळ्यात तुराट्या पराठ्या यांचे अवशेष जास्त असतील तर असा पालापाचोळा कुजण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्या दृष्टिकोनातून असे अवशेष वापरणे टाळावे. हा पालापाचोळा कुजवण्यासाठी सर्वात सुरुवातीला त्याची बारीक कुट्टी करून घ्या. कुट्टी केलेल्या पालापाचोळ्याचा एक ढीग तयार करा आणि त्याला तसाच आपोआप कुजण्यासाठी ठेवून द्या. ही प्रक्रिया आणखी वेगाने व्हावी यासाठी तुम्ही ढिगामध्ये वेस्ट डिकम्पोजर, S9 कल्चर, EM द्रावण किंवा फुले कंपोस्ट संवर्धन कल्चर यापैकी जे उपलब्ध असेल ते जैविक द्रावण तुम्ही वापरू शकता. ही सर्व जैविक द्रावणे ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठात सहज उपलब्ध होतात. मित्रांनो, सर्वसाधारणपणे हा पालापाचोळा कुजण्यासाठी 45 दिवस लागतात. परंतु या पालापाचोळ्यामध्ये वाळलेल्या काडेकचऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर हा कुजण्याचा कालावधी वाढू शकतो. अगदी नीट लक्षात आलं सर. तर मित्रांनो, आता अर्धवट कुजलेलं शेण आणि अर्धवट कुजलेला पालापाचोळा हा योग्य प्रमाणात आपल्याला वाफ्यात टाकायचा आहे. यासाठीचं आदर्श प्रमाण म्हणजे वजनाप्रमाणे 3 भाग शेण आणि 1 भाग पालापाचोळा. म्हणजेच 100 किलोमध्ये 75 किलो शेण आणि 25 किलो पालापाचोळा. हे प्रमाण राखल्यामुळे खत जास्त वेगाने आणि उत्तम दर्जाचं तयार होतं. मित्रांनो, जर समजा तुमच्याकडे शेणाची उपलब्धता जरा कमी असेल तर अशा वेळी तुम्ही शेणाचं प्रमाण कमी करून अर्धवट कुजलेल्या पालापाचोळ्याचं प्रमाण वाढवू शकता. परंतु कोणत्याही परिस्थितीत हे प्रमाण एकास 1 पेक्षा कमी नसावं. म्हणजेच ढिगात शेणाचं प्रमाण हे 50% पेक्षा कमी नसावं. आणि जर तुम्ही शेणाचं प्रमाण कमी केलं तर खत तयार होण्यासाठीचा कालावधी वाढतो. म्हणजेच वर्षात तयार होणाऱ्या बॅचेसची संख्या कमी होते आणि म्हणावासा आर्थिक फायदा होत नाही. आलं लक्षात? आता आपल्याला हे अर्धवट कुजलेलं शेण आणि अर्धवट कुजलेला पालापाचोळा 3:1 या प्रमाणात वाफ्यामध्ये भरायचा आहे. यासाठी वाफ्याच्या तळाशी अर्धवट कुजलेल्या पालापाचोळ्याचा थर द्यावा आणि त्यावर शेणखताचा थर द्यावा. मित्रांनो, काय असतं, गांडूळ ही 2 फूट खोलीपर्यंतच काम करतात. त्यामुळे गांडूळ खताचा वाफा हा 2 फूट उंचीपर्यंतच भरावा. वाफा जास्त भरल्यामुळे काही विशेष फायदा होत नाही. शिवाय एकदा का वाफा भरून तयार झाला की त्या वाफ्यामध्ये आपल्याला गांडुळासाठी पोषक वातावरण तयार करायचं आहे. यासाठी पुढील 4 ते 5 दिवस वाफ्यावर पाणी मारावे, जेणेकरून वाफ्यातील उष्णता कमी होईल आणि आतमध्ये गारवा तयार होईल. वातावरणाचा अंदाज घेऊन सकाळी साधारण 10 ते 20 लिटर आणि संध्याकाळी साधारण 10 ते 20 लिटर पाणी झारीच्या साह्याने वाफ्यावर समप्रमाणात मारून घ्यावे. चला तर आता पुढे जाऊया. अहो थांबा सर. आता काय झालं गांडूळजी? अहो सर, खायला काय आवडतं ते तुम्ही विचारलं, पण काय आवडत नाही ते विचारलंच नाही. तर बघा, कांदा, बटाटे, दुधाचे पदार्थ, संत्री, लिंबू, मोसंबी यासारखी फळं हे आम्हाला अजिबात आवडत नाहीत. आम्हाला काय म्हणतात ते ॲलर्जी आहे या गोष्टींची. हां, या गोष्टीमुळे आम्हाला ना जरा पित्ताचा त्रास होतो, ॲसिडिटी तर या गोष्टी अजिबात चालायच्या नाहीत. अगदी बरोबर आहे तुमचं गांडूळजी. यातल्या बऱ्याचशा गोष्टी या जरा आम्लयुक्तच आहेत. आणि लक्षात आलं, तुम्हाला आम्लयुक्त गोष्टींची ॲलर्जी आहे. पण गांडूळजी, मला सांगा, तुम्हाला नॉनव्हेज आवडतं का हो? अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला सर तुम्ही. तसं पाहिलं तर आम्हाला नॉनव्हेज आवडतं, नाही असं नाही. पण काय होतं की नॉनव्हेजचा मागोवा घेत इतर कीटकंसुद्धा त्याभोवती जमा होतात आणि आम्हाला त्रास देतात आणि कधी तर आम्हाला मारून पण टाकतात. आम्ही पडलो निरुपद्रवी अहिंसक विचारसरणीचे. म्हणूनच मी हृदयावर दगड ठेवून म्हणेन की आम्हाला नॉनव्हेज अजिबात खायला देऊ नका. काय नशीब असतं बघा एखाद्याचं, नॉनव्हेज खायचं नाही आणि शेण खायचंय. चला पुढे जाऊया. पायरी 4, ढिगावर गांडूळ कल्चर सोडणे. मित्रांनो, गांडूळ खत प्रकल्पात गांडुळाच्या ज्या जाती वापरतो त्या आहेत इसेनिया फोयटिडा, युड्रेलस युजेनिया, पेरियोनिक्स एस्कॅवेट्स, फेरिटिमा इलॉंगेटा. मित्रांनो,
यांची नावं घेताना मी सुद्धा परेशान झालो होतो. परंतु या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जाती वेगाने वाढतात आणि अतिशय जलद गतीने खत तयार करतात. शिवाय या सर्व जाती तुमच्या जवळच्या गांडूळ कल्चर सेंटरवर सहज उपलब्ध होतात. हो की नाही गांडूळजी? होय सर, मी यातला इसेनिया फोइटिडा या घराण्यातला. खरं बघता मी स्वतः अशी जातपात अजिबात मानत नाही, पण हे खरंय की माझ्या प्रजातीची गांडूळं या प्रकल्पात खूप जोरदार काम करतात. अगदी बरोबर गांडूळजी. तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक वाफ्यावर 2 किलो गांडूळ कल्चर सोडायचं आहे. साधारण 1 किलो गांडूळ कल्चरमध्ये 1000 गांडुळे असतात. आणि हे कल्चर विकत घेताना एक विशेष काळजी घ्या. या कल्चरमध्ये गांडुळांची संख्या जास्त आणि गांडूळ खत कमी असावं. परंतु होतं मात्र उलट, गांडुळांची संख्या कमी असते आणि गांडूळ खतच जास्त असतं. अशा वेळी एका वाफ्यावर 2 किलो ऐवजी 3 किलो गांडूळ कल्चर टाकावं, जेणेकरून ढिगात गांडुळांची संख्या योग्य राखली जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे गांडूळ कल्चर ढिगावर सोडताना गांडुळे ही वाफ्यावर समप्रमाणात पसरतील याची काळजी घ्या. यासाठी गांडूळ कल्चर ढिगावर समप्रमाणात पसरवून द्यावे. लक्षात आलं ना पार्टनर? आम्हाला ढिगावर एकाच ठिकाणी टाकू नका, नाहीतर दूर दूर स्वतःला सरपट तोडत नेताना आमची दमछाक व्हायची हो. आम्हाला चालायला तुमच्यासारखे पाय थोडीच आहेत. पायरी 5, ढिगातील ओलावा कायम राखण्याची व्यवस्था करणे. मित्रांनो, ढिगावर गांडूळ कल्चर सोडल्यानंतर साधारण 3 महिने हा ढीग आपल्याला तसाच ठेवायचा आहे. या कालावधीत ढिगामध्ये गांडुळासाठी पोषक वातावरण कायम राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे. यासाठी वाफ्यात नेहमी 50 ते 60% ओलावा असावा. जर पाणी कमी मारलं तर उष्णता वाढून गांडुळे मरू शकतात, आणि जर पाणी जास्त मारलं तर दलदल होऊनही गांडुळे मरू शकतात. त्यामुळे ढीग हा ओला असावा, तो कोरडाही असू नये आणि जास्त पाणी दिल्यामुळे दलदलही होऊ नये. यासाठी करायचं काय? तर यासाठी प्रत्येक दिवशी ढिगावर साधारण 10 ते 20 लिटर पाणी झारीच्या साह्याने समप्रमाणात शिंपडून घ्यावे. मित्रांनो, हा अंदाज आहे. नक्की प्रत्येक वाफ्यावर किती पाणी मारावं याचा निर्णय तुम्ही तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार वातावरणाप्रमाणे घेऊ शकता. जसं की उन्हाळ्यात वाफ्यावर दररोज पाणी मारावं, पावसाळ्यात आठवड्यातून 4 ते 5 वेळा पाणी मारलं तरी पुरेसं आहे, आणि हिवाळ्यात बाष्पीभवनाचा दर कमी असल्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी मारलं तरी पुरेसं आहे. एकंदरीत काय, तर ढीग कोरडाही पडला नाही पाहिजे आणि ढिगामध्ये जास्त पाण्यामुळे दलदलही झाली नाही पाहिजे. आणि हो, जर ढिगावर तुम्ही ओलं केलेलं गोनपाट टाकलं तर पाणी थोडं कमी लागतं. काय पार्टनर, लक्ष देताय ना? पाणी शिंपडायला विसरायचं नाही हा, नाहीतर आमच्या जीवावर बेतायची. मित्रांनो, इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर करणार असाल, म्हणजेच 10 पेक्षा जास्त वाफे तयार करणार असाल, तर वाफ्यावर पाणी मारण्यासाठी फ्रॉगर सिस्टम किंवा मायक्रो स्प्रिंकलर सिस्टम तुम्ही बसवू शकता. वीस वाफ्याच्या गांडूळ खत प्रकल्पाला ही सिस्टम बसवण्यासाठी 10,000 रुपये खर्च येतो. यामुळे वाफ्यावर पाणी देण्याची उत्तम सोय तर होतेच, शिवाय तुमचा कष्ट आणि वेळही वाचतो. आपल्या नागठाणे गावाने सुद्धा त्यांचा प्रकल्प मोठा असल्यामुळे त्याच्यावर पाणी मारण्यासाठी फॉगर सिस्टीमच तर बसवली. आता आपण गांडूळ खत प्रकल्पातून मिळणाऱ्या एका विशेष टॉनिक बद्दल जाणून घेऊया. काय असतं, ज्यावेळी आपण वाफ्यावर पाणी मारतो त्यावेळी वाफ्यातील अतिरिक्त पाणी हे पाईपच्या माध्यमातून वाफ्याबाहेर काढून दिलं जातं. हे पाणी तुम्ही भांड्यामध्ये साठवून ठेवावं. यालाच गांडूळ अर्क असं म्हणतात. हे काय साधं सुधं पाणी नाही बरं का. या गांडूळ अर्काला पिकावर टॉनिक म्हणून फवारण्यासाठी प्रचंड मागणी आहे. याचा आजचा बाजारातला दर आहे 10 ते 15 रुपये लिटर. वा, खत सुद्धा आणि टॉनिक सुद्धा, डबल फायदा. म्हणजे एकाच पक्षाला 2 दगड मारणं. एका पक्षाला 2 दगड नाही, एका दगडात 2 पक्षी मारणे. आलं लक्षात? हा हो, तेच.
तुम्हा माणसांच्या म्हणी काही मला कळत नाही. आमच्या कशा सोप्या असतात. उदाहरणार्थ बघा, दिसलं शाण घातलं तोंड, फिरायला गेलं नि शेण खाऊन आलं, इत्यादी इत्यादी. पार्टनर, तुम्ही काय हसताय? हा, तुम्ही नोट करून घ्या. चला पुढे मोहिते सर. तर मित्रांनो, या ठिकाणी या 3 महिन्यामध्ये एका विशेष गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे लाल मुंग्या, मुंगूस, कोंबड्या, पक्षी यांच्यापासून ढिगातील गांडुळांचं संरक्षण करायचं आहे. बापरे, अहो तुम्हा मित्रांशी बोलता बोलता मी तर या माझ्या शत्रूंबाबत विसरलोच होतो. सर, आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. हा, हरकत नाही गांडूळजी, तुमची रक्षा करणे हे तर आमचं कर्तव्यच आहे. तर मित्रांनो, मुंग्यांपासून गांडुळांचं संरक्षण करण्यासाठी ढिगाभोवती फॉलिडॉल पावडर म्हणजेच मिथिल पॅराथिऑन किंवा घरगुती हळदीची पावडर टाकावी, जेणेकरून मुंग्या ढिगावर येणारच नाहीत. आणि एवढं करूनही काही मुंग्या ढिगावर आल्या तर प्रत्येक ढिगावर साधारण 25 ते 30 ग्रॅम इतकी घरगुती हळदीची पावडर पसरवून टाकावी, ज्यामुळे मुंग्या ढिगातून पळून जातील. या व्यतिरिक्त मुंगूस, कोंबड्या, पक्षी हे आपल्या ढिगाजवळ फिरकणार नाहीत याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या. यासाठी तुम्ही ढिगावर जाळी टाकू शकता. ऐकताय ना पार्टनर? सर काय सांगताय? तुमच्या त्या चोच खुपसत हिंडणाऱ्या कोंबड्या माझ्याजवळ अजिबात फिरकू द्यायच्या नाही. नाही. 3 महिने ही काळजी घेतली की चहाच्या पत्तीसारखं दाणेदार काळं कुट्ट असं दर्जेदार गांडूळ खत तयार. हा सर, ते खत काही आपोआप तयार होत नाही. आम्ही मेहनतीनं ते खत तयार करतो. असं दर्जेदार खत तुम्हा मानवांना अजूनपर्यंत तयार करता आलेलं नाहीये. अगदी बरोबर आहे तुमचं गांडूळजी. म्हणून तर आमचे सर्व शेतकरी बांधव गांडुळाला शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणतात. आणि हो, महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, उत्क्रांतीवादाच्या निर्विवाद सिद्धांताच्या घातमूल्य कृत्याच्या निर्धार्य विधानाचा जनक आणि विश्वाच्या बुरसटलेल्या सैद्धांतिक ठोकताळ्यांचे संप्लवन करणारा एक प्रकृती वैज्ञानिक, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ म्हणून मी विधान करतो की पृथ्वीच्या उत्पत्तीच्या गडगंज प्रागैतिहासिक कालखंडापासून गांडुळा इतकी महत्वाची भूमिका क्वचितच कोण्या एका सजीवानं बजावली असेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू आजोबा, मला एवढा मान दिल्याबद्दल धन्यवाद. गांडुळा आयुष्यमान, उत्क्रांतिमान भव. बघितलं का पार्टनर, केवढ्या मोठ्या सुपरस्टारशी मैत्री केली तुम्ही. मग पुढे चला आता सर, पुढच्या पायरीकडे. तर मित्रांनो, आता गांडूळ खत तयार झालं. आता तयार झालेलं गांडूळ खत वाफ्यातून बाहेर कसं काढायचं चला पाहूया. पायरी 6, तयार झालेलं गांडूळ खत वाफ्यातून बाहेर काढणे. मित्रांनो, तयार झालेलं गांडूळ खत वाफ्यातून बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला हंगामानुसार 3 ते 5 दिवस वाफ्यावर पाणी मारणं बंद करावं. असं केल्याने ढिगातील गांडुळे ओलाव्याच्या शोधात तळाशी जातात आणि आपल्याला खत सहज बाहेर काढता येतं. सॉरी गांडूळजी, पण तुम्हाला इजा न पोचता हे खत ढिगातून बाहेर काढता यावं यासाठी हे करणं गरजेचं आहे. इतना चलता है सर, नो टेन्शन. तर यानंतर वाफ्यातील खत काळजीपूर्वक काढून ते चाळणीच्या साह्याने चाळून घ्या, जेणेकरून न कुजलेला काडी कचरा आणि उत्तम दर्जाचं गांडूळ खत वेगळं होईल. अरे मस्त आयडिया आहे. बाकी काही असो नसो, पण तुम्ही माणसं म्हणजे जुगाड करण्यात माहीर आहात. तर मित्रांनो, यानंतर ढिगाच्या तळाशी राहिलेला 4 इंच जाडीचा थर, ज्यामध्ये गांडुळे, गांडुळाची पिल्लं आणि अंडी ही मोठ्या प्रमाणावर असतात, हा थर काळजीपूर्वक काढून तो एका गोणपटावर ठेवून द्या आणि त्यामध्ये अर्धवट कुजलेलं शेणखत मिक्स करून घ्या आणि पुढील 3 ते 4 दिवस त्याच्यावर पाणी मारा, जेणेकरून गांडुळाला पुरेसं अन्न व पोषक वातावरण तयार होईल. हे काम काळजीपूर्वक कराल ना पार्टनर. या 3 ते 4 दिवसामध्ये हा वाफा आपल्याला परत भरायचा आहे.
यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे अर्धवट कुजलेले शेण, अर्धवट कुजलेला पालापाचोळा, तणे, पिकांचे अवशेष हे वाफ्यामध्ये भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर 3 ते 4 दिवस पाणी मारायचं आहे. आणि त्यानंतर आपण गोनपटावर काढलेलं गांडूळ कल्चर हे ढिगावर समप्रमाणात पसरून टाकायचं आहे. झालं तर मित्रांनो, आपला ढीग पुन्हा तयार झाला. येस, आणि आमचं कामही पुन्हा सुरू. बघा, शेण खाण्यासाठी किती दांडगा उत्साह आहे ना आपल्या गांडूळजींचा. तर मित्रांनो, आपण वाफ्यामध्ये अर्धवट कुजलेलं शेण आणि काडी कचरा जेवढा टाकतो त्याच्या जवळपास 75 ते 80% वजनाचं खत आपल्याला मिळतं. आपल्या वाफ्याचं आकारमान लक्षात घेता साधारण 1200 किलो इतकं गांडूळ खत आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे खताची पहिली बॅच तयार झाल्यानंतर वाफ्यामध्ये गांडुळांचं प्रमाणही भरमसाठ वाढलेलं असतं. त्यामुळे पुढच्या बॅचेससाठी गांडूळ कल्चर विकत आणायची गरजच पडत नाही. आपण या वाफेतीलच गांडूळ कल्चर हे नवीन तयार केलेल्या वाफ्यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून दोन्ही वाफ्यामध्ये गांडुळांना पुरेसं अन्न मिळेल आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढेल. पण मित्रांनो, असं होऊ शकतं तुमच्या सर्वच वाफ्यामध्ये गांडुळांची संख्या ही भरमसाठ आहे. अशा वेळी तुम्ही याच्यातील गांडुळे म्हणजेच गांडूळ कल्चर विकू शकता. त्याचबरोबर याच्यातील काही गांडुळे काढून ती तुमच्या शेतातील मातीत टाकून तुमची शेतातील माती ही सुपीक बनवू शकता. पार्टनर, त्याचं काय आहे ना की सुरुवातीला खत तयार करायला आम्हाला साधारण 3 महिने लागतात, पण त्यानंतर पोषक वातावरण मिळाल्यामुळं आमची संख्या झपाट्यानं वाढते. मग काम आणखी जोमानं होतं आणि अवघ्या 2 ते 2.5 महिन्यातच खताची पुढची बॅच तयार होते. आणि त्यानंतर तर आमचा नादच करायचा नाही हो. त्या पुढची बॅच तर आम्ही आणखी वेगानं तयार करतो. बढ्या मारायची मला सवय नाही, पण आता विषय निघाला आहे म्हणून आम्हा गांडुळांच्या वाढीसंदर्भात काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो. नीट ऐका. आम्ही दिवसभरातून जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त 10% भाग ठेवतो आणि बाकीचा 90% भाग शरीरातून बाहेर टाकतो. 1 किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली 1000 गांडूळ बसतात आणि 1 वर्षात एक गांडूळ साधारण 800 पिल्लं तयार करतो. म्हणजे 1 वर्षात गांडुळांची संख्या 1000पासून चक्क 8 लाखाच्याही पार जाते. आमचं सरासरी आयुष्य असतं 2 ते 3 वर्षांचं. 100 किलो प्रौढ गांडूळ महिन्याला 1 टन गांडूळ खत तयार करतात. बोला आता, आहे की नाही कमाल? आणि ते सुद्धा सफेद मुसळी शिवाय. अरे वा गांडूळजी, तुमची खरंच कमाल आहे. तुम्हाला आमचा सॅल्यूट. थँक्यू. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचा गांडूळ खत प्रकल्प हा व्यवस्थित चाललाय की कुठे काय बिघडलंय हे सुद्धा आपण गांडुळांच्या संख्येवरून ठरवू शकतो. ज्यावेळी आपली गांडूळ खताची पहिली बॅच तयार होते त्यावेळी गांडूळ खताच्या ढिगाचा वरचा भाग बाजूला सारून खतामध्ये हात घाला आणि हातात गांडूळ खत घ्या. जर ढिगातील गांडूळ खताचं प्रमाण हे वाढलेलं असेल तर समजावं सगळं काही सुस्थितीत आहे. आणि जर गांडुळांची संख्या कमी झालेली दिसली तर समजावं एकतर ढिगातील ओलावा कमी झाला आहे किंवा कुठल्या तरी शत्रूने आपल्या गांडुळावर हल्ला केलेला आहे. मग लगेच त्यांचा बंदोबस्त करावा. झालं तर मित्रांनो, आपलं गांडूळ खत तयार झालं. आता वळूया पुढच्या पायरीकडे, म्हणजेच गांडूळ खत विक्रीकडे. पायरी 7, गांडूळ खताची विक्री करणे. मित्रांनो, या गांडूळ खताला बरीच मागणी असल्यामुळे हे खत विक्री करण्यासाठी आपल्याला कुठल्याही बाजारपेठेत जायची गरज नाही. शेतकरी स्वतःहून संपर्क साधतात आणि स्वतः येऊन हे खत खरेदी करून जातात. पण मित्रांनो, व्यवसाय म्हटलं की अर्थशास्त्र तर आलंच. चला तर आता या आपल्या गांडूळ खत प्रकल्पाचं अर्थशास्त्र म्हणजेच खर्च किती झाला आणि नफा किती मिळाला ते पाहूया. पार्टनर, मुद्द्याची गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. चला आता आपल्या 5 वाफ्याच्या गांडूळ खत प्रकल्पाचं वर्षभराचं गणित करूया. गांडूळ खत प्रकल्पाचे अर्थशास्त्र. प्रथम 1 वाफ्यासाठीचा खर्च काढूया. हा वाफा पूर्णपणे शेणाने भरला आहे असं मानून आपण खर्च काढणार आहोत. तुम्ही जर शेणासोबतच पालापाचोळा सुद्धा वापरला तर खर्च जरा कमी होईल.
एका वाफ्यासाठी साधारण 1.5 टन इतकं शेण लागतं. आता वेगवेगळ्या भागात शेणखताचे दर हे वेगवेगळे आहेत. आपण या ठिकाणी 1.5 टन शेणखताचा दर 4,000 रुपये धरूया. त्याचबरोबर हे शेणखत मजुरामार्फत वाफ्यात टाकण्यासाठी शिवाय हे कुजवण्यासाठी लागणारं जैविक द्रावण इत्यादीचा खर्च प्रति वाफा 1,000 रुपये पकडूया. म्हणजेच शेणखत विकत आणून अर्धवट कुजवून वाफ्यात टाकण्यापर्यंतचा खर्च झाला 5,000 रुपये. प्रत्येक वाफ्यात 2 किलो गांडूळ कल्चर टाकावं लागतं. त्यासाठी 800 रुपये लागतात. ढिगातून खत बाहेर काढण्यासाठी जर मजुरांची मदत घेतली तर त्यासाठी एका वाफ्यामागे साधारण 200 रुपये का खर्च येतो. तर खताची पहिली बॅच तयार करण्यासाठी एका वाफ्यामागचा एकूण खर्च झाला 6,000 रुपये. आता पुढच्या बॅचेससाठी आपल्याला गांडूळ कल्चर विकत आणायची गरजच पडणार नाही. म्हणजे पुढच्या बॅचेसचा खर्च येईल 5,200 रुपये. वर्षात साधारणपणे 5 ते 6 बॅचेस निघतात. आपण 5च बॅचेस पकडूया. मग वर्षभरात एका वाफ्यातून 5 बॅचेस काढण्यासाठीचा खर्च येतो 26,800 रुपये. मित्रांनो, हा खर्च आपण कमी करू शकतो. कसा? पहा, एक वाफा बांधण्यासाठी 10 ते 11,000 रुपये खर्च येतो. परंतु हा खर्च आपल्याला एकदाच करायचा आहे आणि एकदा बांधलेला वाफा हा कमीत कमी 5 वर्ष टिकतो. एका खातेदारामागे एक वाफा तयार करण्यासाठी शासनामार्फत 100% अनुदानही दिलं जातं. त्याचबरोबर गांडूळ कल्चरही याच्यातच मिळतं. शिवाय जर घरचेच शेण उपलब्ध असेल आणि गांडूळ खत प्रकल्पासाठी लागणारे मजूर हे बाहेरचे न बोलवता आपण घरातल्या लोकांचीच मदत घेतली तर आपला खर्च हा बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. चला तर खर्चाचं गणित झालं. आता वळूया मिळणाऱ्या नफ्याकडे. एका वाफ्यातून एका बॅचमध्ये साधारण 1200 किलो इतकं गांडूळ खत मिळतं. या गांडूळ खताचा आजचा बाजारभाव 9 रुपये प्रति किलो पकडला तर एका बॅचमधून 10,800 रुपये मिळतात. वर्षात एका वाफ्यातून 5 बॅचेसचे आपल्याला मिळतील 54,000 रुपये. म्हणजेच एका वर्षात एका वाफ्यातून मिळणारा निव्वळ नफा 54,000 वजा 26,800 बरोबर 27,200 रुपये. पण मित्रांनो, हे एका वाफ्याचं अर्थशास्त्र झालं. जर तुमच्याकडे 5 वाफे असतील तर 5 वाफ्याच्या गांडूळ खत प्रकल्पातून गांडूळ खताची विक्री करून तुम्हाला दरवर्षी 1,36,000 रुपये एवढा निव्वळ नफा मिळेल. आणि मित्रांनो, हे गणित इथंच थांबत नाही. यावर आपल्याला एक बोनस सुद्धा मिळतो. आपल्या गांडूळ खत प्रकल्पातून आपल्याला गांडूळ कल्चर आणि गांडूळ अर्कही मिळतं. हे सुद्धा तुम्ही विकू शकता. सध्या बाजारात गांडूळ अर्काला 10 ते 15 रुपये लिटर आणि गांडूळ कल्चरला 400 रुपये किलो एवढा भाव मिळतो. मग आहे की नाही बोनस सुद्धा भरमसाठ. तर मित्रांनो, गांडूळ खत, गांडूळ कल्चर आणि गांडूळ अर्काची विक्री करून 5 वाफ्यांच्या गांडूळ खत प्रकल्पातून तुम्ही तब्बल 1.5 लाखापेक्षाही जास्त नफा अगदी सहज कमवू शकता. मग मित्रांनो, जरा विचार करा. जर तुमचा 10 वाफ्याचा गांडूळ खत प्रकल्प असेल तर नफा दुप्पट आणि जर 15 वाफ्यांचा गांडूळ खत प्रकल्प असेल तर नफा तिप्पट. मग विचार काय करताय? आपल्या जवळच्या या मित्रासोबतची पार्टनरशिप आहे की नाही फायद्याची? मग मी म्हटलं होतं ना, फायद्याचा सौदा आहे म्हणून. बिलकुल गांडूळजी. फक्त आपल्यासाठीच नाही तर हे खत विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही हा फायद्याचा सौदा आहे. कारण ज्यावेळी आपण गांडूळ खत जमिनीत टाकतो त्यावेळी जमिनीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीची धूप कमी केली जाते, जमिनीतील बाष्पीभवनाचा दर कमी केला जातो, जमिनीचा पीएच योग्य प्रमाणात राखला जातो आणि या गांडूळ खतामध्ये पिकासाठी आवश्यक असलेली 16च्या 16 अन्न घटक हे पिकाला उपलब्ध झाल्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होते. आणि विशेष बाब म्हणजे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या ही भरमसाठ वाढते. बाप रे बाप, काय हे फायदे! हम है ही कमाल की चीज. मैं चीज बड़ी हूँ मस्त मस्त, मैं चीज बड़ी हूँ मस्त. सर, आणखी एक गोष्ट, गांडूळ खत जेव्हा शेतात टाकलं जातं तेव्हा त्यात गांडुळांची अंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे शेतात गांडुळांची संख्या वाढायला मदत होते. पण काय आहे ना, यासाठी शेतात रसायनांचा वापर जरा कमी करायला हवा.
म्हणजे आम्हाला इजा पोहोचणार नाही. अगदी बरोबर आहे तुमचं गांडूळजी. मित्रांनो, आपण ज्यावेळी रासायनिक खत आपल्या शेतात टाकतो त्यावेळी रसायन मिश्रित माती गांडूळं खातात आणि मरतात. शिवाय त्यांच्या अंड्यांनाही धोका पोचतो. मोहिते सर, तुम्ही खूप प्रेमाने सगळं अगदी सविस्तर समजावून सांगितलं. त्याबद्दल मी तुमचे संपूर्ण गांडूळ प्रजातींच्या वतीने मनापासून आभार मानू इच्छितो. पण सर, तुम्ही इतक्या लांब का उभे? जरा आमच्यात या की. आमच्यात या की म्हणजे आ. हे काय झालंय? कुठे आलोय मी? घाबरू नका सर, तुम्ही आमच्या राज्यात आहात. इथूनही सुटका मिळेल, पण आधी तुम्ही बोलणं कंटिन्यू करा. तर मित्रांनो, तुमची आर्थिक बाजू भक्कम ठेवण्यासाठी आपल्या या गांडूळ मित्रासोबतची पार्टनरशिप तुम्हाला नक्कीच मदत करेल. आजच थोडा विचार करायला लागा, थोडी जुळवाजुळव करा आणि दमदार पाऊल टाकत या व्यवसायात एक उंच उडी घ्या. व्हेरी गुड सर, खूप हुशार आहात तुम्ही. आता माझं काम झालं. मॅच चला. ओ गांडूळजी, ओ गांडूळजी, ओ गांडूळजी! अहो सर, अशीच जरा मजा घेत होतो तुमची. सोडतो चला. आप भी क्या याद रखोगे. सुटलो एकदाचा.